तर आता आपण जाणून घेऊ की हे रूल जे आहे, हे रूल्स म्हणजे नेमकं काय, सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट कशाला म्हणतात, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब कशाला म्हणतात आणि मेन वर्ब काय, ह्याचा यूज कुठं होतो, हे सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेऊया. तर सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एखादं काम करणं, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे काम करणारा, ह्यालाच आपण डूअर सुद्धा म्हणू. कारण डू म्हणजे काय, डू म्हणजे करणे आणि डूअर म्हणजे करणारा, काय करणारा, काम करणारा. म्हणून डू पासून डूअर तयार झालं. आणि हेच आपण जर सब्जेक्ट म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हे डूअर म्हणून लक्षात ठेवू शकता, जे की आपल्याला समजण्यास सोपं जाईल. तर हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद जो सब्जेक्टला हेल्प करतो. ह्यालाच आपण टाईमसुद्धा म्हणू. कारण हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला वेळ सांगण्याचं काम करतो आहे. म्हणजे हे जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट कोणत्या वेळेत तो काम पूर्ण करतो आहे. का हा सब्जेक्ट पास्टमध्ये काम पूर्ण करतो आहे, का प्रेझेंटमध्ये काम पूर्ण करतो आहे, की फ्युचरमध्ये काम पूर्ण करतो आहे. हा जो सब्जेक्ट आहे काम कोणत्या काळात कोणत्या वेळेत पूर्ण करतोय हे सांगण्याचं काम आपल्याला हेल्पिंग वर्ब करत असतो. म्हणून याला आपण टाईम म्हणून सुद्धा लक्षात ठेवू शकतो. हेल्पिंग वर्ब हे सहाय्य करते. कोणाला करते, ह्या सब्जेक्टला करते. आणि कशा प्रकारे करते तर आपल्याला हे वेळ सांगतो की हा जो सब्जेक्ट आहे हा कोणत्या वेळेत काम पूर्ण करतोय, हे सांगण्याचं काम हेल्पिंग वर्ब करतोय. तर वर्ब म्हणजे काय, वर्ब म्हणजे कर्म. जो हा सब्जेक्ट आहे, हा जो सब्जेक्ट कोणतं काम करत आहे हे सांगण्याचं काम सब्जेक्ट करतोय. हे सांगण्याचं काम वर्ब करतोय. काय सब्जेक्ट जेवण करतोय, काय सब्जेक्ट स्टडी करतोय, की सब्जेक्ट चालण्याचं काम करतोय, लिहिण्याचं काम करतोय, कोणतं स्पीच देण्याचं काम करतोय, शिकण्याचं काम करतोय, हे सांगण्याचं काम हे आपल्याला वर्ब करतोय. आणि हे जे काम करतो सब्जेक्ट, जो काम करतोय तो काम कधी करतोय, तो जेवण केला कधी केला, का आत्ता तो जेवण करतोय प्रेझेंटमध्ये, की तो जेवण केला पास्ट होऊन गेलं त्याचं जेवण करणं झालं म्हणजे पास्टमध्ये केलता, की फ्युचरमध्ये करणार आहे, हे सांगण्याचं काम आपल्याला हेल्पिंग वर्ब करतोय. तर समजलं, सब्जेक्ट म्हणजे करता, काम करणारा. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद जो सब्जेक्टला हेल्प करतोय. काय सांगणार, टाईम सांगणार, वेळ सांगणार की हा सब्जेक्ट जो काम करतोय तो कधी पूर्ण करतोय किंवा कधी करतोय, का पास्टमध्ये करतोय, की प्रेझेंटमध्ये करतोय, की फ्युचरमध्ये करतोय. हा जो सब्जेक्ट आहे हा काम कोणतं करतोय हे सांगण्याचं काम वर्ब करतोय. तर एक आपल्याला काम करण्याविषयी सांगतो, एक आपल्याला तो काम कधी पूर्ण करतोय, हा जो सब्जेक्ट आहे हा काम कधी पूर्ण करतोय हे सांगण्याचं काम करतोय. आणि जो हा वर्ब आहे, हा जो सब्जेक्ट तो काम कोणतं करतोय, हा सब्जेक्ट जे काम करतोय तो कोणतं करतोय ह्याविषयी सांगण्याची माहिती सांगण्याचं काम हे वर्ब करतोय. तर हे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ह्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टीमध्ये कोणकोणते असे घटक आहेत ते येतात ते बघू. सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, हेल्पिंग वर्बमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि वर्बमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. नेमकं हे काय आहे ते जाणून घेतलं, पण ह्याच्यामध्ये कसे कोणकोणते घटक येतात आणि हे हेल्पिंग वर्ब सब्जेक्टला कसं हेल्प करतो आणि आपल्याला सेंटेन्स तयार करताना ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते ते बघून घेऊ आपण. तर सब्जेक्टमध्ये असे सब्जेक्टमध्ये 7 घटक असतात, ते हे सब्जेक्टमध्ये येत असतात. ते कोणते, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे.
हे जे 7 घटक आहेत ते सब्जेक्टमध्ये येतात. त्यालाच आपण डूअर असे म्हणलो. डूअर म्हणजे काम करणारा, कारण डू म्हणजे करणे आणि डूअर म्हणजे काम करणारा. ह्याच्याकडूनच आपल्याला हे डूअर समजलं कसं आलं ते. तर हेल्पिंग वर्बमध्ये 23 हेल्पिंग वर्ब असतात. त्यापैकी तसे 2 टाईप आहेत. एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरं आहे मॉडेल हेल्पिंग वर्ब म्हणून असे 2 टाईप आहेत. तर प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये 3 फॉर्म्स असतात, जे की बी फॉर्म, हॅव फॉर्म आणि डू फॉर्म. ह्या तिन्ही फॉर्ममध्ये हेल्पिंग वर्ब हे आहेत. बी फॉर्ममध्ये काय आहे, तर ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बीन असे हे हेल्पिंग वर्ब हे बी फॉर्ममध्ये आहेत. हॅव फॉर्ममध्ये 3 हे हेल्पिंग वर्ब आहेत, हॅव, हॅज आणि हॅड. आणि डू फॉर्ममध्ये अजून 3 हेल्पिंग वर्ब आहेत, डू, डज आणि डिड. असे हे 3 जे फॉर्म आहेत, बी, हॅव आणि डू, ह्या 3 फॉर्ममध्ये बाकीचे जे 23 हेल्पिंग वर्ब आहेत त्यापैकी काही हेल्पिंग वर्ब ह्या तिन्ही फॉर्ममध्ये आहेत. आणि मॉडेल फॉर्म म्हणजे काय ते आपण आता बघू. हे प्रायमरी फॉर्म तर आपण बघितलं. ह्यामध्ये 3 प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये 3 फॉर्म असतात. कोणकोणते? बी फॉर्म, हॅव फॉर्म आणि डू फॉर्म. ह्या बी फॉर्ममध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बीन हे हेल्पिंग वर्ब असतात. हॅव फॉर्ममध्ये 3 हेल्पिंग वर्ब आहेत, जे कोणते? हॅव, हॅज आणि हॅड. आणि जे डू फॉर्म आहे, ह्या डू फॉर्ममध्ये 3 हेल्पिंग वर्ब आहेत, डू, डज आणि डिड. तर मॉडेल हेल्पिंग वर्बमध्ये कोणते जे हेल्पिंग वर्बचं सेकंड टाईप आहे मॉडेल हेल्पिंग वर्ब म्हणून, त्याच्यामध्ये कोणते हेल्पिंग वर्ब येतात ते बघू. तर हे मॉडेल हेल्पिंग वर्ब आपल्याला ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन ह्या सर्व गोष्टी सांगण्याचं काम ह्या हेल्पिंग वर्बने करतं. आणि ह्याचाच उपयोग करून आपण ह्याच हेल्पिंग वर्बचा यूज करून ह्या सगळ्या गोष्टी आपण शो करत असतो, दाखवत असतो. तर ॲबिलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीची ॲबिलिटी ठरवणं, परमिशन एखाद्या व्यक्तीकडून परमिशन घेणं, पॉसिबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी सांगणं. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या 10 हेल्पिंग वर्बच्या साहाय्याने करत असतो. म्हणजे पॉसिबिलिटी, पाऊस पडतोय की पडणार, ह्या सगळ्या गोष्टीची पॉसिबिलिटी आपल्याला ह्या हेल्पिंग वर्बपासून कळतं. त्यामध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब यूज केलं जातं, तर कॅन, कुड, मे, माईट, विल, वुड, शॉल, शूड, मस्ट हे हेल्पिंग वर्ब या मॉडल हेल्पिंग वर्बमध्ये यूज केलं जातं. त्यामध्ये आउट टू हे तर आउट टूचं हे सेपरेटली काउंटेड म्हणून काउंट केलं जातं. तर आतापर्यंत आपण टोटल जे हेल्पिंग वर्ब आहेत 23, त्यापैकी 2 फॉर्म बघितलं. एक कोणतं फॉर्म, जे की प्रायमरी फॉर्म म्हणून ओळखलं जातं. सेकंड टाईप कोणतं, जे मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये प्रायमरी फॉर्ममध्ये 3 प्रायमरी टाईपमध्ये 3 फॉर्म आहेत, जे की बी, हॅव आणि डू. ह्यामध्ये काही काही हेल्पिंग वर्ब आलेत. आणि जे सेकंड फॉर्म आहे मॉडल हेल्पिंग वर्ब, त्यामध्ये 10 हेल्पिंग वर्ब हे यूज करण्यात आलं. ते का आपल्याला दाखवते, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या हेल्पिंग वर्बपासून कळतं. त्यामध्ये 10 हे हेल्पिंग वर्ब यूज करण्यात आलं. तर 23 हेल्पिंग वर्ब कोणते, तर हे आहेत इज, ॲम, आर, वॉज, वर, बी, बिंग, बीन, हॅव, हॅड, डू, डिड, डज, कॅन, कुड, मे, माईट, विल, वुड, शॉल, शूड, मस्ट, आउट टू, इज समथिंग काउंटेड सेपरेटली. हे सेपरेटली काउंट केलं जातं. तर सुरुवात आपण रूलपासून केलं. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. सब्जेक्ट म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय आणि मेन वर्ब म्हणजे काय हे जाणून घेतलं. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद आणि वर्ब म्हणजे कर्म. तर सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, काम करणारा.
काहीतरी जो काम करतो तो काय म्हणल्या जातं, सब्जेक्ट म्हणून ओळखला जातो. आणि जे हेल्पिंग वर्ब आहे हे सब्जेक्टला हेल्प करतो. म्हणजे हे जे काम करतोय सब्जेक्ट तो कोणत्या वेळेत काम करतोय, का पास्टमध्ये करतोय, काय प्रेझेंटमध्ये करतोय, की फ्युचरमध्ये करतोय, आणि तो काम कधी पूर्ण करतोय काय नाही, ह्याच्याविषयी आपल्याला जर माहिती जाणून घ्यायचं असेल तर हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्टला हेल्प करतं आणि हे सांगतं. तर वर्ब काय सांगतं, तर वर्ब हे सब्जेक्टने कोणतं काम करतोय हे सांगण्याचं काम आपल्याला वर्ब हे सांगतंय. तर समजलं, सब्जेक्ट म्हणजे करता, करता म्हणजे काम करणारा, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद जो सब्जेक्टला हेल्प करतो. आणि तसंच आपल्याला सांगतो की सब्जेक्ट हे काम कोणत्या वेळेत पूर्ण करतोय, का पास्टमध्ये करतोय, फ्युचरमध्ये करतोय, की प्रेझेंटमध्ये करतोय, हे सांगण्याचं काम हेल्पिंग वर्ब करत असतो. आणि त्याचे आपल्याला हेल्पिंग वर्ब हे 23 असतात. त्यामध्ये 2 टाईप असतात, एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरे हे मॉडेल हेल्पिंग वर्ब. प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये 3 फॉर्म असतात, बी, हॅव आणि डू. आणि हे तिन्ही फॉर्ममध्ये काही काही हेल्पिंग वर्ब हे येत असतात. तर मॉडेल हेल्पिंग वर्बमध्ये 10 हे हेल्पिंग वर्ब येतात आणि हे आपल्याला पॉसिबिलिटी, ॲबिलिटी हे सांगण्याचं काम करतोय. आणि ते हेल्पिंग वर्ब करते तर कॅन, कुड, मे, माईट अशा प्रकारे 10 हेल्पिंग वर्ब हे मॉडेल हेल्पिंग वर्बमध्ये येतात. तर जे वर्ब आहे हे वर्ब सांगण्याचं काय काम करतं, तर हे वर्ब हे सब्जेक्ट जो काम करतोय ते नेमकं कोणतं काम करतो हे सांगण्याचं काम आपल्याला हे वर्ब करत असतो. तर आतापर्यंत आपण हे सगळ्या गोष्टी शिकलो. तर समोर आपण आता हे बघू की